आता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये वॉर्ड नंबर 51 125 या वॉर्डमध्ये नगरसेविका रुपाली सुरेश भोळे आणि सुरेश आवळे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा प्रवेश करताना त्यांनी मला सांगितलं की आमच्या वॉर्डमध्ये हॉस्पिटलचा प्रश्न आहे, पोलीस क्वार्टरचा प्रश्न आहे, त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या देण्याचा प्रश्न आहे. परंतु गेल्या अनेक वर्ष देखील त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि आज राज्य सरकारचं काम ते पाहत आहे. मुंबई स्वच्छ होते, सुंदर होते, हरित होते आहे आणि म्हणून आज मुंबईमध्ये देखील आपण अगदी गल्लीबोळापर्यंत एक क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण लोक चळवळ निर्माण केली आहे. मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई जागतिक पातळीवर नंबर 1 आपले जे प्रयत्न सुरू आहे, राज्यामध्ये जे प्रगतीची कामं सुरू आहे, जी विकासाची कामं सुरू आहेत ती त्यांना भावलेली आहे, ती त्यांना आवडलेली आहे आणि म्हणून सरकारवर विश्वास ठेवून या ठिकाणी कामावर विश्वास ठेवून नाही माहिती आहे. मुंबईमध्ये आपल्या वॉर्डमध्ये जर काम करायचं असेल, आपल्या वॉर्डमधल्या मतदारांना न्याय द्यायचा असेल, त्यांना हॉस्पिटल द्यायचं असेल, त्यांना आरोग्य सुविधा द्यायच्या असतील, त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल, तिथले रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे. शिवसेनेशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांनी ज्या ज्या भावना व्यक्त केल्या, जी कामं माझ्यासमोर मांडलेली आहेत ही सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. हे देखील सर आप केंद्र सरकार 50 पेक्षा जास्त 53 नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. इतर पक्षातले त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होती. हा विश्वास ठेवून त्या 53 लोक आले. आणखी बरेच लोक संपर्कामध्ये आहे. शेवटी लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. शेवटी मतदार जो आहे हा त्याला मूलभूत सोयीसुविधा आवश्यक आहे आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल, मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे हा मुख्यमंत्री ऑन फील्ड काम करणारा आहे, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे, घरी बसणारा नाही. त्यामुळे ते आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आमदार आपल्या संपर्कात काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांकडून, त्यांचा पक्षप्रवेश केव्हापर्यंत होण्याची? आता बघा, आतापर्यंत 53 नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे. आणखी ज्यांना ज्यांना विकासावर विश्वास आहे, ज्या मतदारांना न्याय द्यायचा आहे, ज्या नगरसेवकांना ते सोबत येतील आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांची कामं. धन्यवाद. सर कायदा लागू केलाय.